विवाह पंचमीचा आजचा पवित्र दिवस. मार्गशीर्ष महिन्यामधील शुक्ल पक्षामधील पंचमीला विवाह पंचमी असे म्हणण्यात येते. असे मानण्यात येते की या दिवशी श्रीराम आणि सीतामैया यांचा विवाह झालेला होता. असा हा आजचा पवित्र दिवस. रेकीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट केलेलं आहे. रेकीचे चिन्ह आपण पाण्याच्या ग्लासवर काढलेले आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहेत. बंद डोळ्यांमधून श्रीराम आणि सीतामैयांना बघण्याचा प्रयत्न करा. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. असे मानण्यात येते की या दिवशी श्रीराम आणि सीतामैया यांचे आपण जेव्हा पूजा करतो, त्यांच्या पूजनाने आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये आनंद, प्रेम आणि सौभाग्य याची प्राप्ती होते. विवाह संबंधीमध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर होतात. असा हा आजचा पवित्र दिवस, विवाह पंचमी. सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येण्यासाठी आजचा हा पवित्र दिवस. दोन्ही हात तुमचे मणिपूर चक्रावर ठेवायचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे सुंदर असे स्वरूप म्हणजे भगवान श्रीराम आणि सीतामैया यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. साक्षात श्रीराम, ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम, एकवची आणि एक पत्नी असे भगवान श्रीराम यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. सीतामैया आदिमाया, आदिशक्ती, या दोन्ही देवतांच्या पूजनाने आपल्या घरामध्ये आरोग्य, सुख, शांती, समाधान याची प्राप्ती होते. असा हा आजचा पवित्र दिवस, विवाह पंचमी. खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. भगवान श्रीराम आणि सीतामैयांचे खूप आभार मानायचे. कल्पना करायची आहे, सुंदर असा पिवळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नितत्व ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त होते, या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण यांना बघायचे. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. सूर्यवंशी असलेले श्रीराम, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीरामांचे आपल्याला आणि सीतामैयांचे भरभरून आशीर्वाद आजच्या पवित्र दिवशी मिळत आहे. मनोभावे आपण त्यांचे पूजन करत आहोत. आता कल्पनेमधून मणिपूर चक्रावर पिवळ्या रंगाचे 10 पाकळ्यांचे फूल बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पाकळी ही अग्नितत्वाशी संबंधित. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे.
रम डम धम नम ढम तम थम दम धम नम पम फम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। आजच्या पवित्र दिवशी रामचरितमानस याचे पठण करण्यात येते। असे मानण्यात येते की या दिवशीच गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानस हे लिहून पूर्ण केले होते। असा हा आजचा पवित्र दिवस। या दिवसाचे तुम्ही व्रत केल्याने, पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते असे मानण्यात येते। त्याचबरोबर या दिवशी लहान मुलींना त्यांचे पूजन करण्यात येते, त्यांना भेटवस्तू देण्यात येते, जे अतिशय शुभ असे मानले जाते। खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे। बीजाक्षर रम द्वारे रम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की। बघा, ज्या ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी। खूप आभार मानायचे श्रीराम आणि सीतामैयांचे। हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे। आता सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे। जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांच्या जलाचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी। या सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे। खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे, पवित्र नद्यांचे। या पवित्र नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे। खूप आभार मानायचे अयोध्या ह्या पवित्र स्थानाचे खूप आभार, ज्या ठिकाणी वसलेली आहे श्रीराम नगरी। साक्षात श्रीराम, सीतामैया, हनुमानजी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशी ही पवित्र नगरी अयोध्या नगरीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे। बीजाक्षर रम द्वारे रम
रम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान जी के। सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे। या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार। आजच्या पवित्र दिवशी जेव्हा आपण आज पूजा करणार आहोत श्रीराम आणि सीता मैयांची, त्या अगोदर आपण श्री गणेशांची पूजा करत आहोत। ओम गम गणपतये नमः। खूप आभार मानायचे गणपती बाप्पांचे बीजमंत्रांद्वारे। लम वम शम शम सम पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे। ही पवित्र धरणी माता जिच्यावर आहेत पवित्र धार्मिक स्थळे, असेच धार्मिक स्थळ म्हणजे अयोध्या नगरी, ज्या अयोध्येमध्ये श्रीरामांचा वास आहे, सीता मैया जिथे आहेत, हनुमानजी जिथे आहेत। खूप आभार मानायचे ह्या पवित्र धार्मिक स्थळाचे। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान जी की। पवित्र अयोध्या नगरीचे खूप आभार मानायचे। पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे। खूप आभार मानायचे सक्षम अस्थि धातूचे। सक्षम स्वादिष्ठान चक्राचे खूप आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे। वम बम भम मम लम रम यम सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे। वायुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायुतत्वरूपी श्री हनुमानजींचे खूप आभार मानायचे। ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः। यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम टम ठम
श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की. वायू तत्वरूपी हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे या शुद्धीकरण प्रक्रियेचे. आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे. या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य जन्माचे खूप आभार मानायचे. आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. प्रत्येक क्षणाचे खूप आभार, प्रत्येक श्वासाचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे हम अम आम इम इम ओम ओम ऋलोम ऋलोम ऋम ऋम एम ऐं ओम औं अं आहा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवायचे. प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत. आपल्या दोन्ही खांद्याच्या ठिकाणी स्थित आहेत चित्रगुप्त, जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले राम नाम, अन्नदान आणि द्रव्यदान आपण भरभरून करत आहोत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की. सक्षम दोन्ही हातांचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. सक्षम दोन्ही डोळ्यांचे खूप आभार मानायचे. या सुंदर डोळ्यांनी आपण श्रीराम आणि सीतामैयांना बघत आहोत. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी, शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे परमतत्वाचे, शिवतत्वाचे. बीजमंत्रांद्वारे ओम श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी के. ओम 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 हम क्षम सगळ्या गुरूंचे खूप आभार. आपले रेकीचे गुरु डॉक्टर मिका ओसुए, बाकी सगळे रेकीचे मास्टर, वासंतीताई यांचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री नरसिंह सरस्वती महाराज नमो नमः. आता सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. सुंदर असा जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे ओमद्वारे. ओम ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान जी की. ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. 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 खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे. श्रीराम आणि सीतामय्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. या वैश्विक ब्रह्मांडीय शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे.